बॅटर पाठवा, घाई करा आणि 30 सर्कलच्या आत तुम्हाला अक्रॉस करायचे. बाय द वे एखादा चुकून झाला तो पेनल्टी देणार नाही, त्याची कृपा नोंद करा. लगेच पेनल्टी कोणाला द्यायची नाही, पण शक्यतो ट्राय करा म्हणजे जेणेकरून आपले वेळ वाचेल. आणि संध्याकाळी आमची पण इच्छा आहे की 4-4 सेकंड सेमीफायनल फायनल खेळायला मिळायला पाहिजे. चला, तारापूरचा संघ बघायला गेला की आमच्या सरकारी दावाकडनं चढायचं आणि मग उठायचं. आमचे निलेश फाडेचे मोठे क्रिकेटर आज तुम्हाला बघायला मिळतात. काय क्रिकेट गाजवलं हो त्यांनी, काय क्रिकेट पाहिलं आपण. अनेक आठवणी आज आम्हाला बघायला मिळतात. कुडाळच्या मैदानावर दिवाळीच्या नंतर असे मॅचेस होतील. आताच माझी गोष्ट झाली होती, पाऊस पडल्यामुळे आपण थांबला. पण पुढच्या वर्षी पुन्हा जी आपण मैत्री 11ची मॅच केली होती ती मॅच पुढच्या वर्षी पुन्हा बघायला मिळेल. चला साहिल, घाई करा. तुम्ही म्हणत राहा साहिल जी, घ्या ना, करा करा. एक नहीं तो आज अपने को दोनों को ही करना है. 3 खेळाडू पहिल्या षटक पॉवर प्ले असेल, 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर, 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असेल. पंच त्यांना सांगत जा. चला बच्चू कंपनी बसा, तुम्ही मॅचचा आनंद घ्या. सगळा कचरा पिशवीमध्ये भरा. हा, स्टार्ट कीजिए जल्दी मॅच. यस, धन्यवाद दीपक सर. चला वळूया सामन्याकडे. दापचरी आणि तारापूर या दोन सगळ्या दरम्यान मैदानात सामना सुरू आहे. आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. दापचरी संघ नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय आणि आमंत्रित केलं गेलंय तारापूर संघाला प्रथम फलंदाजी करिता. सलामी फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळतील, मनोज आणि आविष्कार. मनोज स्ट्राईक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकाचे सामने असतील आणि 4 षटक पूर्ण करण्याकरिता फक्त 15 मिनिटाचा वेळ आपल्याला दिला गेलाय. 15 मिनिटा व्यतिरिक्त जर जास्त वेळ घेतला गेला तर मग पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. पहिल्या षटकातील पहिला चेंडू हळूवार हाताने मात्र फटका खेळला गेला होता. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज संदीप. पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च केली गेली होती. आता मात्र डावखोऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईक करतोय. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता, खोदून काढला. या चेंडूला 1 धाव मिळेल. धावसंख्येत 1 नि भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2 या अंकावर. हळूवार गतीने मात्र सुरुवात केली जाते. तारापूर संघाकडून स्ट्राईक रोटेट केली जाते दोन्ही फलंदाजा दरम्यान. पुढील चेंडू यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता, पुन्हा एकदा खोदून काढलाय. 1 धाव मिळेल. डीप मिड विकेटच्या क्षेत्रात मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिली षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार पाहता 3 चेंडूचा खेळ समापनाला गेलाय आणि धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 3 धावा. आता मात्र स्ट्राईकवर आपल्याला आविष्कार पाहायला मिळतोय. लाईन लेंथवर कंट्रोल राहिलेला नाहीये. अतिरिक्त बाहेरून जाणारा हा चेंडू आहे. वाईड बॉल. 4 धावा फळकावर पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला संदीप पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत खूपच सुंदरपणे गोलंदाजी हाताळतोय. लगातार फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम संदीप यांनी केलंय. सुंदर गोलंदाजी, सुंदर सुरुवात या ठिकाणी दापचरी संघाकडून पाहायला मिळते. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता. पडल्यानंतर भन्नाट वेगवान गतीने मात्र निघून जाणारा हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलेला हा चेंडू आहे. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा विचार पाहता 4 चेंडूचा खेळ. यावेळेस मात्र विकेटचं पतन पाहायला मिळते. फलंदाज आविष्कार याला मात्र आपल्या डगआउटच्या दिशेने परतावं लागेल.
दरम्यान पहिले षटक आणि पहिल्या षटकातील 5 चेंडूचा खेळ समापनाला गेलाय. 4 धावा फळकावर पाहायला मिळतात आणि पहिला मोठा झटका बसत असताना तारापूर संघाला आविष्कार यांच्या रूपात येणारा नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय, तो म्हणजेच यश. आता मात्र यश आणि मनोजची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. या दोन्ही संघामधून जो संघ विजयी होईल तो थेट साई 11 मान या संघासोबत सामना खेळेल. तो सामना म्हणजेच सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्याकरिता खेळला जाईल. दरम्यान बॉलर कोण आहे? दरम्यान दुसरी षटक आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. यावेळेस सुंदर गोलंदाजी हाताळली जाते सुभाष यांच्याकडून. अजूनपर्यंत 2 चेंडू हाताळले गेलेत, दोन्ही चेंडू निर्धाव पाहायला मिळालेत. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सुभाष. यावेळेस मात्र मिडल स्टंप उडवला गेलाय. त्रिफलाचित होऊन फलंदाज तंबूच्या आसरेला परततील. सुंदर गोलंदाजी सुभाष यांच्याकडून पाहायला मिळते. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट हाताळले गेले होते. तिसरा चेंडू अतिरिक्त शफल होऊन मागच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून केला गेला, परंतु क्लीन बॉल्ड होऊन मात्र फलंदाज आपल्या तंबूच्या आसरेला परतत असताना डीजे जर आपण विचार केला तर फलंदाज मनोज हे बादवून आपल्या तंबूच्या आसरेला परतले. येणारा नवीन फलंदाज मैदानात पाहायला मिळतोय तो म्हणजेच सचिन आणि यशची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. दुसरी षटक मैदानात मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाचा विचार पाहता अजूनपर्यंत 3 चेंडू खूपच सुंदरपणे हाताळले गेलेत. गोलंदाज सुभाष आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न खोदून काढलाय चेंडूला. ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडूला फील्ड करतील तिथपर्यंत मात्र 1 धाव ही पूर्ण केली जाईल. धावसंख्येत 1 नि भर पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 5 या अंकावर. 5 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना तारापूरचा संघ पाहायला मिळतोय. खूपच हळूवार गतीने मात्र धावसंख्या उभारली जाते तारापूर संघाकडून. आता मात्र धावेची गती हे वाढवणं मात्र गरजेचं झालेलं आहे. एक सन्मानजनक लक्ष्याकडे जर पोहोचायचं असेल तर चांगली फलंदाजी देखील करावी लागणार. यावेळेस डावखोऱ्या हाताचा फलंदाज आल्या आल्या पहिल्या चेंडूवर चेंडूला भिरकावून देतोय. चेंडूला पोहोचून दिलं जाते. मागील चेंडूवर 4 धावा आल्यानंतर आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 9 या अंकावर. पुन्हा एकदा सुभाष बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता. फटका सजवला होता परंतु डीप मिड विकेटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात होते. सुंदर झेल टिपला गेला आणि तिसरा मोठा झटका या ठिकाणी बसतोय तारापूर संघाला.
साई 11 मानसंघाचा कर्णधार प्लीज समालोचन कक्षामध्ये या. या दोन्ही संघामधून जो संघ विजेता होईल तो लगेचच साई 11 मानसंघासोबत सामना खेळणार आहे. तो सामना मात्र सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्याकरिता खेळला जाईल. साई 11 मानसंघाचा कर्णधार प्लीज समालोचन कक्षाचे संपर्क साधा. तिसरी षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर संजू पाहायला मिळतोय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर संजू यांचा स्वागत केला जाते 6 धावेनी. काय सुंदर फटका खेळला गेला. काव कॉर्नरच्या दिशेने चेंडूला मात्र पोहोचून दिलं जाते आर पार सीमारेषा बाहेर 6 धावेकरिता. मागील चेंडूवर 6 धावा आल्यानंतर आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 15 या अंकावर. पुढील चेंडू घेऊन संजू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार. यावेळेस मात्र लाईन लेंथवर कंट्रोल नाहीये. अतिरिक्त बाहेरून केलेला हा चेंडू आहे. वाईड बॉल. धावसंख्या 1 नी वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 16 या अंकावर. षटकातील पुढील चेंडू यावेळेस घुटना टेक तमाशा देख परंतु चेंडू मात्र सीमारेषा क्लिअर करू शकलेला नाहीये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते आणि सुंदर झेल टिपला जातोय डीप स्क्वेअर लेगच्या. धन्यवाद डीजे. सचिन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु अपयश आलं त्या प्रयत्नामध्ये आणि जेलबाद होऊन आपल्या डगआउटच्या दिशेने परतत असताना येणारा नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय तो म्हणजेच ऋषिकेश. आता तनिष आणि ऋषिकेशची जोडी मैदानात पाहायला मिळेल. स्ट्राईकवर आपल्याला ऋषिकेश पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार पाहता धावसंख्या फळकावर लावली गेलाय 16 धावा. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक खेळला गेला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते परंतु झेल मात्र टिपता आलेला नाहीये आणि त्याचा फायदा उचलत असताना 2 धावा या धावून पूर्ण केल्या जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजा दरम्यान पाहायला मिळालंय. धावसंख्येत होते 2 निबर. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 18 या अंकावर. 18 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू होता. मिडल ऑन द बॅट वर घेऊन चेंडूला फेकून दिलाय काव कॉर्नरच्या दिशेने आर पार सीमारेषा बाहेर 6 धावेकरिता डीजे. षटकातील पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा सरळ बेटेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सुंदर एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाकडून. चेंडूला फील्ड केलं जाईल तिथपर्यंत मात्र 2 धावा या पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्येत 2 नी भर झालाय. धावसंख्येत जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 27 या अंकावर. 27 रन्स ऑन दी बोर्ड. दरम्यान 3 षटकाचे समापन होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावर पाहायला मिळाली ती म्हणजेच 27 धावा. 4 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना तारापूर संघ आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. सलामी जोडी मनोज आणि आविष्कारची पाहायला मिळाली होती. दोन्ही फलंदाज काही आपल्या संघासाठी खास करू शकलेले नाहीयेत. त्यानंतर यश आणि सचिन याचं देखील विकेट आपण पाहिलं. आता मात्र तनिष आणि ऋषिकेश हे 2 फलंदाज मैदानात पाहायला मिळत आहेत. अंतिम षटकाची सुरुवात होते डॉट चेंडूनी. सुंदर गोलंदाजी. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला राकेश पाहायला मिळतोय. यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये चेंडू हाताळला गेला होता. खोदून काढलाय.
स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं जाईल, थ्रो केलं जाईल. पंच यस, थर्ड अंपायरकडे मात्र डिसिजन पेंडिंग ठेवण्यात आलेला आहे. आपले थर्ड अंपायर लवकरच डिसिजन मैदानात पोहोचवतील, तिथपर्यंत मात्र वेट करा. यस, दिस इज अ विकेट. फलंदाज बाद आहे. एक धाव पूर्ण केली गेली होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज हे बाद झालेत. धावसंख्येचा विचार पाहता 33 धावा फटकावर पाहायला मिळतात. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका सजवला गेलाय. पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल आर पार सीमारेषा बाहेर. 4 धावे करता सलग 2 चेंडू आणि 2 चौकार पाहायला मिळत आहेत. मात्र धावसंख्या फटकावर पाहायला मिळते तारापूर संघाकडून 37 धावा. एक सन्मानजनक लक्ष्याकडे मात्र पोहोचताना तारापूर संघ आता मात्र पाहायला मिळतोय. सुरुवातीचे 2 षटक मात्र खूप सुंदरपणे हाताळले गेले होते, परंतु तिसऱ्या षटकात संजू यांच्यावर मात्र आक्रमण केलं गेलं. 18 धावा त्या षटकातून एकत्रित केल्या गेल्या आणि आता मात्र अंतिम षटक घेऊन राकेश बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय आणि राकेशवर देखील आक्रमण केलं गेलं होतं, परंतु यावेळेस सुंदर झेल टिपला जातोय आणि फलंदाज 4 षटकाचा खेळ समापनाला गेलाय. 4 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फळकावर पाहायला मिळालंय ती म्हणजे 37 धावा आणि 38 धावेचं लक्ष या ठिकाणी सेट केलं गेलंय. ते म्हणजे
हॅलो, सुस्वागतम, सर्वांचं खूप खूप स्वागत काळूराम काका स्मृती चषक 2025 मध्ये आजच्या दिवसातील हा दुसरा सामना मैदानामध्ये सुरू आहे, तो म्हणजेच दापचरी आणि सूरज 11 तारापूर या दोन संघादरम्यान. दापचरी संघाने प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि सूरज 11 तारापूर संघाला आमंत्रित केलं गेलं होतं प्रथम फलंदाजी करिता. आता मात्र सूरज 11 तारापूर संघाने फलंदाजी केलेली आहे आणि 4 षटकाच्या समापनानंतर 38 धावेचं लक्ष या ठिकाणी सेट केलं गेलंय, ते म्हणजेच दापचरी संघासमोर. आणि आता मात्र पाहूया दापचरी संघ हा आव्हान मात्र पूर्ण करू शकतील का. सलामी फलंदाज मैदानात एंटर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दापचरी संघाकडून महेंद्र आणि संदीपची ही दिव्यमान जोडी मैदानात एंटर होत असताना बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज गणेश, बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला गणेश पाहायला मिळतोय. पाहूया 38 धावा जिंकण्याकरिता पूर्ण करायचे आहेत, ते म्हणजेच दापचरी संघाला. उर्वरित 24 चेंडू आणि 38 धावेची आवश्यकता. आणि या सामन्यामधून जो संघ विजयी होईल तो मात्र साई 11 मान या संघासोबत सामना खेळेल आणि तो सामना मात्र सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्याकरिता खेळला जाईल. तारापूर आणि दापचरी या दोन संघापैकी जो संघ विजयी होईल तो संघ लगेचच साई 11 मान या संघासमोर सोबत पुढील सामना खेळेल आणि तो सामना मात्र सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्याकरिता खेळला जाईल, याची देखील नोंद घ्यायची. चला घाई करा, खूप जास्त वेळ घेतला जात आहे. तारापूर संघ 4 षटक पूर्ण करण्याकरिता आपल्याला फक्त 15 मिनिटाचा वेळ दिला जाईल. जसाच पहिला चेंडू फेकला जाईल तसंच आपला टायमर देखील ऑन केला जाईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. बॉलिंग ट्रॅकवर पहिली षटक करण्याकरिता गणेश मात्र सज्ज झालाय. आल्या आल्या पहिला चेंडू लॉवर फुलटॉस होता. सरळ बॅटीने फटका सजवण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला फील्ड केला जाईल, तिथपर्यंत मात्र एक धाव ही पूर्ण केली जाते. या एक धावेनिशी मात्र श्री गणेशा मात्र केला गेलाय. तारापूर संघ दापचेरी संघाकडून जिंकण्याकरिता 38 धावेचा पाठलाग करायचा आहे. एक धाव मात्र पूर्ण केली गेलाय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस ऑफच्या दिशेने चेंडू हाताळला गेलाय. सुंदर गोलंदाजी. गोलंदाज गणेश आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाज आहे तारापूर संघाकडून. नेहमीच आपण गोलंदाजी करताना या गोलंदाजाला पाहिलेलं आहे. आज देखील सुंदर सुरुवात करून देत असताना आपल्या संघाला. यावेळेस पुढील चेंडू फटका सजवला गेलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला फील्ड केलं जाईल, तिथपर्यंत मात्र एक धाव ही पूर्ण केली जाते. धावसंख्येत होते 1 भर. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 2 या अंकावर. 2 धावा फडकावर लागत असताना महेंद्र आणि संदीपची जोडी आपण मैदानात पाहत आहोत. मोठी जबाबदारी आहे दोन्ही फलंदाजावर. जिंकण्याकरिता 38 धावेचा पाठलाग करायचा आहे आणि ते पाठलाग करण्याकरिता एक सुंदर अशी पार्टनरशिप मात्र बिल्ड होणं हे देखील गरजेचं आहे आणि या दोन्ही फलंदाजाला ते करावं लागेल. दरम्यान पुढील चेंडू यावेळेस महेंद्र सरळ बेटीने फटका सजवतोय. कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर 4 धावेकरिता. साई 11 मान संघाचा प्रतिनिधी या ठिकाणी आलेला आहे. तुम्ही या ठिकाणीच थांबायचं आहे. लगेचच हा सामना झाला की जो संघ विजय होईल तो त्या संघासोबत आपला नाणेफेकीचा कॉल केला जाईल आणि तुमचा सामना मात्र सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्याकरिता तो सामना खेळवला जाईल. पहिली षटक मैदानात मार्गस्थ आहे. 5 चेंडूचा खेळ समापनाला गेलाय. 6 धावा फडकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू करण्याकरिता गणेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय.
यावेळेस स्विच हिटचा फटका अटेंड केला गेला होता, परंतु स्वीट हिट मध्ये मात्र कन्वर्ट करता आलेला नाहीये आणि क्लीन बोल्ड होऊन फलंदाज आपल्या डगआउटच्या दिशेने परतत असताना पहिला मोठा झटका या ठिकाणी बसतोय दाबचरी संघाला. जिंकण्याकरिता 38 धावेचा पाठलाग करायचा आहे आणि 6 धावेवर हा पहिला मोठा झटका बसलाय. फलंदाज महेंद्र आपल्या डगआउटच्या दिशेने परतत असताना स्विच हिटचा फटका अटेंड केला गेला होता, परंतु ब्लॉक हॉलमध्ये चेंडू हाताळला गेला गोलंदाज गणेश यांच्याकडून आणि क्लीन बोल्ड होऊन आपला विकेट मात्र गमावलाय महेंद्र यांनी. येणारा नवीन फलंदाज मैदानात पाहायला मिळतोय तो म्हणजेच राकेश. संदीप आणि राकेशची ही जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. आजचा हा अंतिम दिवस. तब्बल 5 सायकली पारितोषिक या टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सायकल ही प्रेक्षकांकरिता मात्र ठेवण्यात आलेली आहे. तर कोणत्याही प्रेक्षकाला मात्र सहभाग घ्यायचा असेल तर आपल्या नावाची चिठ्ठी मात्र आम्हाला द्यायची आहे. जेव्हा मात्र लकी ड्रॉ मात्र केला जाईल आणि कोणताही प्रेक्षकाला मात्र सहभाग घ्यायचा असेल तर त्याने आपल्या नावाची चिठ्ठी मात्र द्यायची आहे. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. दुसरी षटक. यावेळेस पहिल्या चेंडूवर फटका सजवलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर झेल टिपला जातोय. दुसरा मोठा झटका या ठिकाणी दापचरी संघाला बसवला जातोय. फलंदाज संदीप यांचं पारीला मात्र पूर्ण विराम लावण्याचं काम केलं गेलंय. चला नवीन फलंदाज प्रतीक मैदानात पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार पाहता 6 धावा फक्त फडकावर पाहायला मिळत आहेत. दुसरी षटक मैदानात सुरू आहे. दुसऱ्या षटकाचा विचार पाहता एक चेंडूचा खेळ समापनाला गेलाय. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला प्रशांत पाहायला मिळतोय सुंदरपणे गोलंदाजी हाताळत असताना. यावेळेस मात्र डावखोऱ्या हाताचा फलंदाज प्रतीक ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. आल्या आल्या पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय. त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं जाईल, थ्रो केलं जाईल. तिथपर्यंत एक धाव ही पूर्ण केली गेलंय. धावसंख्येचा विचार पाहता 7 धावा फडकावर लावल्या गेल्या. जिंकण्याकरिता 38 धावेचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस षटकातील पुढील चेंडू यावेळेस वेगवान गतीने हाताळलेला हा चेंडू आहे. फलंदाज मात्र रीड करू शकलेला नाहीयेत या चेंडूला. डॉट बॉल येतोय मैदानात. गोलंदाज प्रशांत बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. यस, वाईट करिता रिव्ह्यू मात्र घेण्यात आलेला आहे. लवकरच आपल्यापर्यंत डिसोजन हा पोहोचवला जाईल.
हॅलो पंच, थोडासा टेक्निकल इश्यू होता. जो ऑन फील्ड अंपायरचा जो डिसिजन असेल तो डिसिजन मात्र मान्य केला जाईल. डॉट बॉल. चला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करूया. सुंदरपणे गोलंदाजी केली जात आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला प्रशांत पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत या षटकाचा विचार केला फक्त एक धाव खर्च केली गेलाय. एक महत्वपूर्ण गडी मात्र तंबूच्या आसरेला पाठवण्याचा काम केलंय प्रशांत यांनी. यावेळेचा डावखऱ्या हाताचा फलंदाज मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न करतोय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर झेल टिपला गेलाय आणि फलंदाज राकेश यांच्या पारीला मात्र पूर्ण विराम लावण्याचं काम केलं गेलंय. यस, आमचे मान्यवर गुल्ल्या धोडी यांना मी आमंत्रित करतोय. मुख्य मंचावर येऊन त्यांनी विराजमान व्हायचं आहे. आपलं खूप खूप स्वागत आहे. यावेळेस षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सुंदर झेल टिपला जाते. एका पाठोपाठ दुसरा मोठा झटका या ठिकाणी बसवला गेलाय दापचरी संघाला. यावेळेस फलंदाज संजू आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. इनफिल्ड मध्ये सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय आणि संजू यांच्या पारीला पूर्ण विराम लावण्याचं काम केलं गेलंय. जाणारा नवीन फलंदाज दोन षटकाचं समापन झालंय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 13 धावा. खूपच सुंदर अशी गोलंदाजी मात्र प्रशांत यांनी हाताळलाय. फक्त 7 धावा खर्च केल्या. 3 महत्वपूर्ण विकेट मात्र डगआउटच्या दिशेने पोहोचवण्याचं काम केलं. पहिली षटक घेऊन आपल्याला गणेश बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळाले होते. त्याने देखील एक विकेटचं पतन केलं होतं आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. सुंदरपणे गोलंदाजी या ठिकाणी हाताळली जाते सुरज 11 तारापूर संघाकडून. जिंकण्याकरिता 38 धावेचा पाठलाग करायचा आहे दापचरी संघाला. अजूनही बऱ्याचशा धावेची गरज मात्र असणार आहे. उर्वरित 12 चेंडूचा खेळ मात्र शेष आहे. 12 चेंडू आणि 25 धावेची आवश्यकता अजूनही दापचरी संघाला असणार आहे. पाहूया सुभाष आणि प्रतीक आपल्याला फलंदाज मैदानात पाहायला मिळतील. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवर येत आहेत. सुंदर झेल टिपला गेलाय.
सचिन बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. सुरुवातीचे 2 चेंडू आणि 2 मोठे विकेट मात्र पाहायला मिळाले. आता मात्र ऑन हॅट्रिक हा गोलंदाज पाहायला मिळतोय. सचिन पाहूया हॅट्रिक मात्र साकारली जाईल का. यावेळेस फटका सजवलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडूचा खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि मात्र हॅट्रिक पूर्ण केली जाते गोलंदाज सचिन यांच्याकडून. या स्पर्धेमधली या टुर्नामेंट मधली पहिली हॅट्रिक मात्र पूर्ण केली गेलाय गोलंदाज सचिन यांच्याकडून. येणारा नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय राहुल. आता मात्र फलंदाज राहुल आणि सुभाष यांच्यावर मात्र मोठी जबाबदारी असणार आहे. तिसरी षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकाचा विचार पाहता सुरुवातीचे 3 चेंडू चा खेळ मात्र समापनाला गेलाय आणि 3ही चेंडूवर मात्र विकेटचं पतन पाहायला मिळालंय. गोलंदाज सचिन यांनी मात्र या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक पूर्ण केली. खूप सुंदर अशी गोलंदाजी सचिन यांच्याकडून पाहायला मिळते आणि या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ लगेचच साई 11 मान या संघासोबत पुढील सामना खेळेल आणि तो सामना मात्र सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्याकरिता खेळवला जाईल. पुढील चेंडू यावेळेस फुलटॉस चेंडू होता. फटका सजवलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. तिथपर्यंत मात्र 1 धाव ही पूर्ण केली जाईल. धावसंख्येत होते 1 नि भर. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 14 या अंकावर. 14 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 7 विकेट. 7 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना दापचरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टेल एंडर्स शेवटचे फलंदाज मैदानात पाहायला मिळतील. आता मात्र या अंतिम फलंदाजांना मात्र काहीतरी मोठी कामगिरी करून दाखवावी लागेल कारण जिंकण्याकरता 38 धावेचा पाठलाग करायचा आहे आणि फक्त 14 धावा फळकावर आहेत. यावेळेस फटका सजवलाय. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि सुंदर झेल टिपला जाते. अजून एक फलंदाज डगआउट दिशेने मात्र जात असताना दापचरी संघाचा अजूनपर्यंत या षटकाचा विचार पाहता 4 फलंदाजाला तंबूचा आसरा मात्र दाखवत असताना सचिन आपल्याला पाहायला मिळालेत. सुंदर गोलंदाजी सचिन यांच्याकडून. अजूनही तिसरी षटक आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मात्र येणं शेष आहे. पाहूया यावेळेस फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने फटका सजवलाय. अजून एक विकेटचं पतन पाहायला मिळेल. तब्बल या षटकामध्ये 5 विकेटचं पतन पाहायला मिळालंय.
चेंडू आणि 24 धावेची गरज. गोलंदाज सचिन तिसरी षटक करताना आपल्याला मैदानात पाहायला मिळाले होते. त्यांनी तब्बल आपल्या षटकामध्ये 5 विकेट मात्र प्राप्त केलेत. काय सुंदर गोलंदाजी सचिन यांनी साकारलाय आणि या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाली सचिन यांच्याकडून. येणारा नवीन गोलंदाज मैदानात पाहायला मिळतोय तनिष. आल्या आल्या पहिल्या चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून केला गेलाय. फलंदाज बीट झालेत आणि डॉन चेंडू येतोय मैदानात. अजूनही उर्वरित 5 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 5 चेंडूंमध्ये 24 धावेची गरज असणार आहे. अजूनही इकडून जर पाहिलं तर सामना देखील ऑन आहे. 4 षटकार जर खेचले गेले तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा परतू शकतोय दाबचरी संघ. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे का? सुंदर एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून. फक्त षटकार अडवणं हे देखील गरजेचं होतं आणि तेच करताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. कारण आता मात्र धावून धावसक्या पूर्ण केली जाऊ शकत नाहीये. तब्बल 4 षटकार या सामन्यामध्ये ठोकावे लागतील हा सामना विजयी करण्याकरिता. अंतिम षटक पुढील चेंडू. यावेळेस अतिरिक्त बाहेरून जाणारा हा चेंडू आहे. वाईड बॉल. धावसकी देखील भर होईल. धावसक्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 17 या अंकावर. 17 रन्स ऑन दी बोर्ड. तनिष आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि पुढील चेंडू वाईट हाताळला गेलाय. म्हणजे उर्वरित अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळेस पुन्हा एकदा लाईट लेंथवर कंट्रोल नाहीये. पुन्हा एकदा वाईट चेंडू मैदानात पाहायला मिळेल. धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 18 या अंकावर. 18 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 8 विकेट. 8 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना दाबचेरी संघ मैदानात पाहायला मिळतोय. अजूनही उर्वरित 4 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता असणार आहे. बघूया दाबचेरी संघ हा आव्हान पूर्ण करू शकेल का? उर्वरित 4 चेंडू आणि 20 धावेची गरज. चला साई 11 मानसंघाचा कर्णधार समालोचन कक्षाकडे यायचंय. साई 11 मानसंघाचा प्रतिनिधी. यावेळेस पुन्हा एकदा वाईट चेंडू हाताळला गेलाय. चला यातील विजेता संघ आणि याच्यातून मग आम्हाला 8वा संघ बघायला मिळेल. बरोबर किशोरजी? यातील विजेता संघ आणि मान आणि याच्यातून आम्हाला 8वा संघ बघायला मिळेल. चला घाई करा प्लीज. एक्स्ट्रा वेळ घेऊ नका मित्रांनो. बघा संध्याकाळच्या सत्रामध्ये 4 षटकं तुम्हाला हवी असतील ते काम करायचं आहे. जबरदस्त समालोचन आमच्याबरोबर आमच्या गावचे साहिल कुरेशी हे देखील चांगलं समालोचन करतात. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट मारायला चेंडू टटवला आहे. सरळ जातो गलीच्या रिझनला. एकच जॉब बघायला मिळेल. लो स्कोरिंगची मॅच होती. असं वाटलं होती की एका साईडला कुठेतरी तलारी संघ आपलं काम करेल पण पोलीस दलामध्ये कार्यरत असताना संपूर्ण 12 तासाची ड्युटी आणि बघायला मिळतो. खरोखर तुम्ही आलात. पुढच्या वर्षी या. पुढच्या वर्षी स्पर्धा वेगळी आहे. बाईक मॅन ऑफ द सिरीज प्रॅक्टिस करा. पुढच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज बाईक आहे. लक्षात ठेवा. कारण काळूराम काकांनी केलेलं काम ज्या पद्धतीने घटना शिल्पग्राम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिला आहे तसं माझ्या काकांनी या समाजासाठी नव्हे तर असंख्य लोकांना संघटित कसं व्हावं आणि अशा पद्धतीने समाजाला काम कसं करावं, शासनदारा राहून आपण आदिवासी बांधवाच्या कशा समस्या सोडावा हे काम करण्याचं काम केलं. ते आमच्या सर्वांचे आदरणीय व्यक्तिमत्व सतत आमच्यात राहणारे ते म्हणजे काळूराम काकाचा स्मरणार्थ मॅचेस बघायला मिळाला. पुन्हा प्रसंगाला पुढचा चेंडू पुढे सरसावले चेंडू गेला आहे. इन दी एअर कॉटन बॉलचा चार्ज जबरदस्त इथे फिल्डिंग पण याला झेल सोडलाय. पण खरंच कुडणवासियांचं कौतुक करेल मी. का तारापूरचा संघ कुडणच्या मैदानावर प्रॅक्टिस करतोय. आपण जर कुडणमध्ये गेलात एक उत्कृष्ट मैदान तुम्हाला बघायला मिळते. त्या मैदानावर सातत्यपूर्ण प्रॅक्टिस करताना आज लो फुलटच घातक चेंडू टाकले गेले आणि जास्तीत जास्त विकेट लो फुलटचवर घेतले. ही चांगली बॉलिंग. लो फुलटच बघा कमरेच्या लेवललाच फक्त गोलंदाजी केली होती. सुपर पिस ऑफ बॉलिंग. एका साईडला विचार केला एक मोठा संघ तुम्हाला बघायला मिळाला आणि डिसिप्लिन आणि शिस्त ही फक्त मी जर बघील त्या आदिवासी समाजाच्या बांधवाची खूप चांगलं पाहिजे बघायला मिळते. चेंडू टटवला आहे पुन्हा इन दी एअर आणि इथे जातो चुंडा सेमीपर्यंत 6 धावा. खणखणीत षटकार.